हाय फ्रेंड्स, बघा आपण नेक्स्ट टॉपिक आहे आपला फंडामेंटल थेरम ऑफ अल्जेब्रा. प्रिव्हियस लेक्चरला थेरम ऑफ फॅक्टर थेरम बघितला होता. नेक्स्ट आता आपला टॉपिक आहे फंडामेंटल थेरम ऑफ अल्जेब्रा. त्याचं स्टेटमेंट बघूया. एव्हरी इक्वेशन एफ ऑफ एक्स कसं असेल 0 ऑफ डिग्री n ग्रेटर दॅन इक्वल टू 1 विथ रियल कोएफिशियंट हॅज ऍटलीस्ट 1 रियल ऑर कॉम्प्लेक्स रूट. कसे असतील रूट? रियल आणि कॉम्प्लेक्स. थेरम त्याच्यावरच बघूया आपण. थेरम 7 याचं फक्त आपल्याला स्टेटमेंट बघा फंडामेंटल थेरम ऑफ अल्जेब्राचं. नेक्स्ट थेरम आहे आपला. इफ एफ ऑफ एक्स इक्वल टू 0 इज द इक्वेशन विथ रियल कोएफिशियंट्स देन ऑल इमॅजिनरी रूट्स ऑफ एफ ऑफ एक्स इक्वल टू 0 ऑकर्स इन कॉन्जुगेट पेयर्स. बघा कॉन्जुगेट पेयर काय असतात? म्हणजे जसं अल्फा अँड बीटा त्या पद्धतीने. मग लेट प्रूफ करूया आपण. लेट अल्फा प्लस आय बीटा जसं ए प्लस आय बी आपण घेतो त्या पद्धतीने अल्फा प्लस आय बीटा बी अ कॉम्प्लेक्स रूट. हे आपण कॉम्प्लेक्स रूट घेतलं ऑफ द इक्वेशन एफ ऑफ एक्स काय दिलं आपल्याला 0 वेअर बी कसं असेल मग नॉट इक्वल टू 0. म्हणजे देअरफॉर एफ ऑफ अल्फा प्लस आय बीटा इज इक्वल टू पण काय मानावं लागेल आपल्याला 0. एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू घेतलेली ना आपण अल्फा प्लस आय बीटा, म्हणून एफ ऑफ अल्फा प्लस आय बीटा इक्वल टू 0. याला इक्वेशन आपण फर्स्ट दिलं. नाव एक्स मायनस अल्फा प्लस आय बीटा इंटू एक्स मायनस अल्फा मायनस आय बीटा इज इक्वल टू आपल्याला काय मिळेल मग एक्स मायनस अल्फा स्क्वेअर प्लस काय मिळेल बीटाचा स्क्वेअर. मग बघा नेक्स्ट आपल्याला काय यूज करावं लागेल? बाय डिव्हिजन अल्गोरिथम देअर एक्झिस्ट क्यू ऑफ एक्स आर ऑफ एक्स सच दॅट. आपल्याला बघा डिव्हिजन अल्गोरिथम मध्ये काय लागतं? क्यू ऑफ एक्स अँड आर ऑफ एक्स. देअरफॉर एफ ऑफ एक्स इज इक्वल टू क्यू ऑफ एक्स इंटू एक्स मायनस अल्फा स्क्वेअर आपण ऍज इट इज लिहिला प्लस बीटा स्क्वेअर प्लस आर ऑफ एक्स वेअर आर ऑफ एक्स इक्वल टू 0 और डिग्री ऑफ एक्स कशी येईल मग? डिग्री ऑफ एक्स लेस दॅन डिग्री ऑफ एक्स मायनस अल्फा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस बीटाचा स्क्वेअर. म्हणजेच बघा याची व्हॅल्यू किती मिळेल आपल्याला? 2. म्हणजेच लेट आर ऑफ एक्स इक्वल टू ए एक्स प्लस बी फॉर सम नंबर ए कॉमा बी. म्हणजेच देअरफॉर एफ ऑफ एक्स इक्वल टू आपल्याला माहिती आहे एफ ऑफ एक्स इक्वल टू काय मग आपला क्यू ऑफ एक्स इंटू एक्स मायनस अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर प्लस ए एक्स प्लस बी काय लिहिला आपण ऍज इट इज लिहिला एक्स प्लस बी. आर ऑफ एक्स ची व्हॅल्यू म्हणजे आर ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स प्लस बी घेतला त्या पद्धतीने आपण आर ऑफ एक्स ची तो व्हॅल्यू पुट करून दिली. नेक्स्ट देअरफॉर एफ ऑफ एक्स इज इक्वल टू क्यू ऑफ एक्स आपण ऍज इट इज लिहिला एक्स मायनस अल्फा प्लस आय बीटा. एक्स मायनस अल्फा प्लस आय बीटा एक्स ची व्हॅल्यू घेतलेली बघा एक्स मायनस अल्फा स्क्वेअरची व्हॅल्यू घेऊन घेतली एक्स अल्फा प्लस आय बीटा इंटू एक्स मायनस अल्फा मायनस आय बीटा ह्या व्हॅल्यू पुट करून घेतल्या बघा अल्फा प्लस आय बीटा आणि अल्फा मायनस आय बीटा प्लस एक्स प्लस बी ही आर ची व्हॅल्यू आपण काय लिहिली ऍज इट इज. याला इक्वेशन 2 दिला आपण. नेक्स्ट म्हणजेच एफ ऑफ अल्फा प्लस आय बीटा इज इक्वल टू पण 0 आलं प्लस ए इंटू अल्फा प्लस आय बीटा प्लस काय घेतलं आपण बी. म्हणजेच इज इक्वल टू बघा एफ ऑफ अल्फा प्लस आय बीटाची व्हॅल्यू काय घेतलेली आपण 0 घेऊन घेतलेली आहे. म्हणजेच इज इक्वल टू काय शिल्लक राहील मग अल्फा इंटू अल्फा प्लस आय बीटा प्लस बी. सिन्स कशावरून लिहिलं आपण इक्वेशन फर्स्ट वरून लिहिलं हे. नेक्स्ट बघा म्हणजेच इज इक्वल टू 0 ए इंटू अल्फा एकाच ब्रॅकेटमध्ये घेऊन घेतले म्हणजे मल्टिप्लिकेशन करून घेतलं ए इंटू अल्फा प्लस बी इंटू आय बीटा इंटू एने ह्या ब्रॅकेटला करून घेतलं ए इंटू अल्फा प्लस आपण हा ब्रॅकेट बी मध्ये घेऊन घेतला आणि काय केलं आय बीटा इंटू ए ह्या पद्धतीने. देअरफॉर इक्वेटिंग रियल अँड इमॅजिनरी पार्ट्स वी गेट. आपल्याला काय करायचंय रियल अँड इमॅजिनरी पार्ट इक्वल करायचे आहेत. मग बघा ए अल्फा प्लस बी इज इक्वल टू 0 ए अल्फा प्लस बी इक्वल टू पण 0 मिळाला आणि ए अल्फा पण काय मिळाला आपल्याला 0 मिळाला कारण 0 इक्वल टू या दोघं टर्म होत्या. म्हणजेच देअरफॉर ए अल्फा प्लस बी इक्वल टू 0 आणि ए पण काय मिळेल आपल्याला 0 कारण का बी काय दिलेला आहे आपल्याला नॉट इक्वल टू 0 म्हणजे बीटा काय दिलेला आहे नॉट इक्वल टू 0. म्हणजेच देअरफॉर बी पण आपल्याला 0 मिळाला आणि ए पण काय मिळाला आपल्याला 0. पुटिंग दिस व्हॅल्यूज इन इक्वेशन 2. मग ह्या व्हॅल्यू कुठे पुट करायच्या आता आपल्याला इक्वेशन 2 मध्ये. मग इक्वेशन 2 बघायचं एफ ऑफ एक्स इज इक्वल टू क्यू ऑफ एक्स एक्स मायनस अल्फा प्लस आय बीटा आपण ऍज इट इज लिहिला एक्स मायनस अल्फा मायनस आय बीटा
हे बघा ॲज इट इज टर्म लिहून घेतला इक्वेशन 2 आपण, म्हणजेच देअरफॉर एक्स मायनस एफ ऑफ एक्स इक्वल टू एक्स मायनस अल्फा मायनस आय बीटा डिवाइड्स एफ ऑफ एक्स. बघा अल्फा मायनस आय बीटाला काय करायचं आहे, डिवाइड्स एक्स, म्हणजेच आपल्याला काय मिळून जाईल मग अल्फा मायनस आय बीटा इज अ रूट ऑफ एफ ऑफ एक्स, आणि एफ ऑफ एक्स इक्वल टू काय आहे 0, सिन्स कशावरून लिहिलं आपण हे बाय फॅक्टर थेरम. बघा नेक्स्ट थेरम आहे आपला, इफ एफ ऑफ एक्स इक्वल टू 0 इज द इक्वेशन ऑफ ऑड डिग्री विथ रियल कोएफिशियंट, देन एफ ऑफ एक्स इक्वल टू 0 हॅज ॲट लिस्ट वन रियल रूट. मग प्रूफ बघूया, एफ ऑफ एक्स इक्वल टू आपल्याला 0 दिली आणि डिग्री कशी दिलेली आपल्याला ऑड डिग्री दिलेली, म्हणजेच देअरफॉर एफ ऑफ एक्स इक्वल टू 0 हॅज ऑड नंबर ऑफ रूट्स. बघा जर त्याची डिग्री जर ऑड असेल तर त्याचे नंबर ऑफ रूट्स पण काय मिळतील, ऑडच मिळतील. बट इमॅजिनरी रूट ऑफ एफ ऑफ एक्स इक्वल टू 0 ऑकर इन कॉन्जुगेट पेयर्स, हेन्स ॲट लिस्ट वन रूट ऑफ एफ ऑफ एक्स इक्वल टू 0 इज अ रियल. म्हणजेच बघा ते रूट कसे मिळाले, मग एफ ऑफ एक्स ॲटलिस्ट वन रूट कसं मिळालं आपल्याला, एफ ऑफ एक्स इक्वल टू 0 आणि ते काय मिळाले रियल, आणि हेच आपल्याला प्रूफ करायचं होतं की एफ ऑफ एक्स इक्वल टू 0 आणि ते कसे पाहिजे ॲटलिस्ट वन रियल रूट, आणि तेच आपण हेन्स ॲटलिस्ट वन रूट ऑफ एफ ऑफ एक्स इक्वल टू 0 इज कसे मिळाले ते रियल. नेक्स्ट थेरम बघूया आता आपण. नेक्स्ट थेरम आहे बघा, इफ एफ ऑफ एक्स इक्वल टू 0 इज द इक्वेशन विथ रॅशनल कोएफिशियंट्स then all rational roots of f of x equal to 0 occur in conjugate pair. प्रूफ बघूया आपण आता, लेट अल्फा प्लस रूट बीटा बी अ इरॅशनल रूट ऑफ द इक्वेशन एफ ऑफ एक्स इक्वल टू 0 वेअर अल्फा बीटा आर रॅशनल्स अँड बीटा कसं दिलं आपल्याला ग्रेटर दॅन 0 इज अ नॉट अ परफेक्ट स्क्वेअर ऑफ रॅशनल क्वांटिटी. म्हणजेच देअरफॉर एफ ऑफ अल्फा प्लस रूट बीटा घेतला आपण इज इक्वल टू 0, कारण बघा लेट अल्फा प्लस आपण काय घेतलेला आहे रूट बीटा बी अ इरॅशनल नंबर. बघा रॅशनल नंबर्स काय असतात, रॅशनल नंबर पी छेद क्यूच्या रूपात असतात आणि इरॅशनल काय असतात रूटच्या रूपात असतात. मग आपण जर ते सपोज करतोय तर आपण काय घेतलं, मग लेट अल्फा प्लस रूट बीटा बी अ रॅशनल रूट, म्हणजेच देअरफॉर एफ ऑफ अल्फा प्लस रूट बीटा इज इक्वल टू काय व्हॅल्यू घेतली आपण 0, कारण एफ ऑफ एक्स काय दिले आपल्याला 0, म्हणून याला इक्वेशन फर्स्ट दिलं. पण नाव एक्स मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स मायनस अल्फा मायनस बीटा इज इक्वल टू काय मिळेल, मग एक्स मायनस अल्फा स्क्वेअर आणि मायनस रूट बीटाचा स्क्वेअर केला तर काय मिळेल, फक्त मायनस बीटा. मग देअरफॉर बाय नेक्स्ट आपण डिव्हिजन अल्गोरिथम थेरम देअर एक्झिस्ट q of x r of x such that therefore f of x equal to q of x into x minus alpha square minus beta plus r of x, where r of x equal to काय घेतलेलं आहे आपण, r of x equal to रिमाइंडर काय मिळाली आपल्याला 0, r of x equal to 0 or degree of x less than degree of x minus alpha square minus beta is equal to किती मिळाला आपल्याला 2. मग देअरफॉर लेट आर ऑफ एक्स इज इक्वल टू, बघा मागच्या थेरम सारखंच आर ऑफ एक्स ला काय करून घेतलं आपण ax प्लस बी फॉर सम नंबर a कॉमा बी, म्हणजेच देअरफॉर एफ ऑफ एक्स इक्वल टू क्यू ऑफ एक्स एक्स मायनस अल्फा स्क्वेअर मायनस बीटा प्लस ax प्लस बी, ही आर ची व्हॅल्यू पुट करून दिली इथं, म्हणजेच देअरफॉर एफ ऑफ एक्स इक्वल टू क्यू ऑफ एक्स इंटू एक्स मायनस अल्फा प्लस रूट बीटा. बघा या व्हॅल्यू परत पुट करून दिला, जसं आपण एक्स मायनस अल्फा मायनस बीटा, बघा ही व्हॅल्यू इथं पुट केली होती ना आपण, म्हणजे ही जशी काढली होती त्या पद्धतीने परत तीच करून घेतली आपण की एक्स मायनस अल्फा प्लस रूट बीटा अँड एक्स मायनस अल्फा मायनस रूट बीटा प्लस आर ची व्हॅल्यू आपण ॲज इट इज लिहिली आणि याला इक्वेशन काय दिलं सेकंड. मग नेक्स्ट बघा देअरफॉर एफ ऑफ अल्फा प्लस रूट बीटा इक्वल टू 0 घेतला प्लस एफ ऑफ अल्फा प्लस रूट बीटा इज इक्वल टू 0 प्लस ए इंटू अल्फा प्लस रूट बीटा प्लस बी, म्हणजेच देअरफॉर एफ ऑफ अल्फा प्लस रूट बीटाची व्हॅल्यू काय घेऊन घेतली आपण 0 इज इक्वल टू ए इंटू अल्फा प्लस रूट बीटा प्लस बी काय घेतला आपण ॲज इट इज. कशावरून लिहिलं हे इक्वेशन फर्स्ट वरून, याची व्हॅल्यू अल्फा प्लस रूट बीटाची व्हॅल्यू काय लिहिली आपण 0, कशावरून इक्वेशन फर्स्ट वरून, म्हणजेच इज इक्वल टू आपल्याला काय मिळालं, मग 0 इंटू ए इंटू अल्फा प्लस हा बी इकडे मध्ये ब्रॅकेटमध्ये घेऊन घेतला प्लस ए इंटू रूट बीटा, म्हणजे या एने काय केलं पूर्ण टर्मला मल्टिप्लाइड करून घेतलं. इक्वेटिंग रियल अँड इमॅजिनरी पार्ट्स वी गेट ए इंटू अल्फा प्लस बी इज इक्वल टू 0 अँड ए इंटू रूट बीटा इज इक्वल टू पण काय घेतली आपण व्हॅल्यू 0 घेतली, म्हणजेच देअरफॉर आपल्याला मिळेल ए अल्फा प्लस बी इक्वल टू 0 अँड ए ची पण व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 0, बट
रूट बीटा काय मग नॉट इक्वल टू 0. म्हणजेच आपल्याला बी पण 0 मिळाला, ए पण कसा मिळाला 0च मिळाला. बघा प्रिव्हियस थिअरम सारखंच आहे जास्तीत जास्त आपल्याला. मग नेक्स्ट पुटिंग दिस व्हॅल्यूज इन इक्वेशन 2 वी गेट. इक्वेशन 2 मध्ये काय करायचे आहेत, हे व्हॅल्यू पुट करून द्यायचे आहेत. मग एफ ऑफ एक्स इक्वल टू इक्वेशन 2 कुठे दिलेलं आहे, मग इक्वेशन 2 हे दिलेलं आहे बघा. म्हणजेच एफ ऑफ एक्स इक्वल टू क्यू ऑफ एक्स एक्स मायनस अल्फा प्लस रूट बीटा अँड एक्स मायनस अल्फा मायनस रूट बीटा. म्हणजेच देअरफॉर एक्स मायनस अल्फा मायनस रूट बीटा डिवाइड्स एफ ऑफ एक्स. म्हणजेच देअरफॉर अल्फा मायनस रूट बीटा काय मिळेल आपल्याला, अल्फा मायनस रूट बीटा इज अ रूट ऑफ एफ ऑफ एक्स. म्हणजेच अल्फा मायनस रूट बीटा काय मिळाला, रूट ऑफ एफ ऑफ एक्स. कशावरून, सिन्स बाय फॅक्टर थेरम. नेक्स्ट टॉपिक आहे बघा आपला आता, मेथड टू फाइंड कॉमन रूट ऑफ पॉलिनॉमियल इक्वेशन. बघा वी फॉलो द फॉलोइंग स्टेप्स टू फाइंड. बघा आपल्याला एक्झाम्पल पॉलिनॉमियल कॉमन रूट काढण्यासाठी कोणत्या स्टेप्स फॉलो करायच्या आहेत त्या आपल्याला दिलेल्या आहेत, त्याच्यावरून आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो. मग वी फॉलो द फॉलोइंग स्टेप्स टू फाइंड कॉमन रूट ऑफ द गिवन इक्वेशन एफ ऑफ एक्स इक्वल टू 0 अँड जी ऑफ एक्स पण काय दिलं आपल्याला 0. मग फर्स्ट फाइंड एफ ऑफ एक्स कॉमा जी ऑफ एक्स. सेकंड बघा फर्स्ट फाइंड काय करून घ्यायचं आपल्याला, एफ ऑफ एक्स कॉमा जी ऑफ एक्स. नेक्स्ट पुट एफ ऑफ एक्स जी ऑफ एक्स इक्वल टू आपल्याला 0 टाकायची व्हॅल्यू त्यांची अँड सॉल्व फॉर एक्स करायचं आहे. नेक्स्ट द व्हॅल्यूज ऑफ एक्स आर द रिक्वायर्ड कॉमन रूट ऑफ द इक्वेशन एफ ऑफ एक्स इक्वल टू 0 अँड जी ऑफ एक्स पण काय लिहिलं 0. जी ऑफ एक्स पण एफ ऑफ एक्स पण 0 अँड जी ऑफ एक्स पण 0. बघा त्याची डेफिनेशन दिलेली आहे मेथड ऑफ फाइंड कॉमन रूट ऑफ पॉलिनॉमियलची. A number alpha is called root of the equation f of x equal to 0 with multiplicity k if x minus alpha raised to k divides f of x but x minus alpha raised to k plus 1 does not divides f of x. बघा x minus alpha raised to k आपल्याला डिवाइड होऊन जाईल f of x ला, but x minus alpha raised to k plus 1 does not divides f of x. बघा ही डेफिनेशन लक्षात ठेवायची. बघा नेक्स्ट आहे वर्किंग रूल टू फाइंड रिपीटेड रूट्स. वी फॉलो द फॉलोइंग स्टेप टू फाइंड रिपीटेड रूट ऑफ द गिवन इक्वेशन एफ ऑफ एक्स इक्वल टू काय घेतला आपण 0. नेक्स्ट आपल्याला फाइंड करावं लागेल फाइंड एफ डॅश ऑफ एक्स अँड सेकंड फाइंड एफ ऑफ एक्स कॉमा एफ डॅश ऑफ एक्स अँड थर्ड इफ अल्फा इज अ रूट ऑफ एफ ऑफ एक्स कॉमा एफ डॅश ऑफ एक्स का तो काय दाखवावा लागेल आपल्याला 0 दाखवावा लागेल. Next, repeating k minus 1 times, then alpha is a root of f of x equal to 0 with multiplicity k. बघा या पद्धतीने आपल्याला वर्किंग रूल फॉर फाइंड रिपीटेड रूट्स. बघा त्या पद्धतीने आपल्याला काय करायचे आहे तर रिपीटेड रूट्स करायचे आहेत. मग त्याचे आपल्याला काही स्टेप दिलेल्या होत्या की फर्स्ट स्टेप मध्ये एफ डॅश ऑफ एक्स काढायचा आहे. नेक्स्ट एफ ऑफ एक्स कॉमा एफ डॅश ऑफ एक्स. नेक्स्ट अल्फा इज अ रूट ऑफ एफ ऑफ एक्स कॉमा एफ डॅश ऑफ एक्स काय दाखवायचं आपल्याला 0. त्या पद्धतीने रिपीटिंग के मायनस 1 किती टाइम्स रिपीट करायचे ते के मायनस 1 टाइम्स, जसं आपण एन मायनस 1 एन टाइम्स म्हणतो त्या पद्धतीने. देन अल्फा इज अ रूट ऑफ एफ ऑफ एक्स इक्वल टू 0 विथ मल्टिप्लिसिटी के. बघा नेक्स्ट लेक्चरला आपण या पद्धतीने आपण हे थेरम्स बघितले आणि त्याचे काही स्टेप्स ज्या पद्धतीने आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी लागणारे त्या पद्धतीने त्याच्या स्टेप दिलेल्या होत्या त्या समजून घेतल्या. नेक्स्ट लेक्चरला आपण त्याच्यावरचे एक्झाम्पल बघूया.